भुगाव क्रिकेट क्लब भुगाव दोन एक समान ताकदीच्या संघांदरम्यान मात्र लढत होते. ऑन स्ट्रायकिंग एंडला मिलिंद सनस, नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल पवार, तर गोलंदाजी ट्रॅकवरती किरण शिंदे. आता इकडे जर आपण पाहिलं तर कोळवण टीमसाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे, कारण पहिला सामना ते पराभूत झालेले आहेत. इकडे जर पराभव आला तर या स्पर्धेतला प्रवास त्यांचा इथेच थांबणार आहे. त्यामुळे अतिशय निर्णायक मॅचकडे सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. डावल होते सुरुवात. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल फटका फसलाय. ओहो, हिमांशू आहे, चुकी झाली आणि जखमेवरती मीठ चोळणारा पहिला बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. मिलिंद सनस यांना पहिल्याच बॉलवरती जीवनदान आहे. त्या मिलिंद सनसला जीवनदान आहे जो या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं करून ठेवू शकतो, त्यांना जीवनदान. यावेळेचा बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा तिकडे संधी. वा, काय झेल मैदानाच्या आतमध्ये. झेल आवडला असेल तर टाळ्या होण्यास काहीच हरकत नाही. अद्भुत अविश्वसनीय नेत्रदीपक झेल पुढे सरसावले. अगदी वाघासारखी झेप त्या चेंडूवरती आदित्य शिंदेने घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का बसतोय भुगाव टीमला. मिलिंद सनस बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त झेल. ज्या प्रेक्षकांना किंवा ज्या खेळाडूला हा झेल पाहता आला नाही त्यांना नक्कीच सांगेल, क्रिक लाईव्ह डॉट इन स्पोर्ट सर्च केला यूट्यूबला, तिकडे नक्कीच हा झेल देखील चर्चेचा विषय राहील पूर्ण एक आजचा दिवस. काय झेल मैदानाच्या आतमध्ये त्यानं पकडला. आदित्य शिंदे या अगोदरच्या बॉलवरती सोपा झेल सुटला होता आणि यावेळेस दर्जेदार अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट जरी ही किरण शिंदेच्या नावावरती आली असली तरी महत्त्वाचा वाटा, महत्त्वाचं योगदान या विकेट मागे आदित्य शिंदेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कॅप्टन हनुमंत सनस. क्रिकेट या खेळाची हीच तर गंमत जम्मत आहे. आधी पहिल्या बॉलवरती सोपा झेल सुटला, आता यानंतर एक अवघड झेल सोपा केला आदित्यनं. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय, बॉलला ड्राईव्ह केलंय, ऑफ साईडला लॉक. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक येईल, एक सिंगल येईल, धावफलक पुढे जाईल 5. जीवनदान मिळालं होतं. मिलिंद सनस यांना मात्र जीवनदानाचा जास्त फायदा घेऊ शकले नाही. पुढच्याच बॉलवरती तिकडे बाद करण्यामध्ये कोळवण टीमला यश आलंय. पहिला धक्का लागल्यानंतर नवीन फलंदाज हनुमंत सनस, साहिल पवार मैदानाच्या आतमध्ये. भुगाव प्रीमियर लीग अलीकडच्याच काळामध्ये संपन्न झाली आणि त्या प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीराचा मान पटकावणारा साहिल पवार मात्र फलंदाजी मार्गावरती आहे. गावचं क्रिकेट गाजवलंय. आता या तालुक्याच्या क्रिकेटमध्ये कशा प्रकारचा खेळ करणार हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे. मोठी अपील मात्र पंचांनी अपील फेटाळली. पंच आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. डॉट बॉल त्यांनी कळवलाय. 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक कमालीचं राहिलंय कोळवण संघासाठी. एक महत्वाची विकेट आली आणि फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. महत्वाची मॅच कोळवण संघाला माहिती आहे. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोचा सामना आहे, त्यामुळे आज आपल्याला सर्वोत्तम या मॅच मध्ये द्यावा लागेल. इकडे पुन्हा एकदा चांगला बॉल अपील केलेली आहे. तिसऱ्या पंचांची नक्कीच मागणी केली जाईल स्टंपिंग साठी. आधी जर आपण पाहिलं तर बरेचसे झेल खरं तर काल देखील सुटलेत, आज देखील झेल सुटलेत. मात्र 2 झेल असे आहेत ते प्रेक्षकांच्या हृदयामध्ये कित्येक काळ राज्य करतील. काल रोहन मालपोटेने एक झेल टिपला होता आणि आज आदित्य शिंदेने त्या प्रकारचा झेल टिपलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षकाचा नजारा प्रेक्षकांना मोहित केले त्या झेलनं. पहिलं षटक संपलेलं आहे. शेवटच्या बॉलचा निर्णय नक्कीच पेंडिंग आहे.
6 धावा धावफलकावरती असणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज संघाचे कॅप्टन सुमेध घावरे राईट आर्म विरुद्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. अतिशय महत्त्वाची मॅच, याची चर्चा आपण नक्कीच करतोय. क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे, तर क्रिकेट म्हणजे जगणं आहे. प्रत्येक बॉलवरती आयुष्य पानाला लागलंय असं समजून प्रत्येक बॉलवरती लढायचं आहे तुम्हाला. आणि खरं तर पिरंगुट माफ करा, कोळवण संघाला तेच करायचं आहे. फलंदाज सेफ आहे, शेवटचा बॉल डॉट असेल. कोळवण संघाला तेच करायचं आहे, कारण ही मॅच अस्तित्वाची लढाई आहे. यावेळेचा बॉल फोर्स केलाय समोरच्या दिशेला साहिल, तिकडे दाबेसाठी पळापळ आहे. शिव मिळतोय बॉलवरती, हातामध्ये चेंडू येऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल. कोळवण संघासाठी अजून एक जमेची बाजू या मॅच मध्ये शिवम आलेला आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये तो अनुपस्थित होता. तिकडे फलंदाजांनी थोडंसं नाराज केलंय, मात्र शिवमच्या येण्यानं थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. यावेळेचा बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज मागच्या बाजूला, थर्डमॅनला चेंडू निघालाय. पुन्हा एकदा एक सिंगल येईल. 8 धाबा सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जात असताना मानाची स्पर्धा आहे, दर्जेदार आयोजन आहे. आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठाच्या समोर आकर्षक चषक पाहायला मिळत आहेत. त्या प्रत्येक चषकावरती खरं तर नाव कोरण्याचा प्रयत्न इकडे संघाचा आहे. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. पिकअप स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, एका टप्प्यावरती चेंडू पाठवला सीमारेषेच्या पार, चौकार, 4 धाबा. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, उजव्या एष्टीच्या बाहेर दूरवरचा आवाक्याच्या बाहेरचा बॉल आहे फलंदाजाच्या, आणि पंचांनी सांगितलं तिकडे बॉल येईल खराब, वाईट बॉल. सुमेध घावरे संघाचे कॅप्टन आहेत. पहिलं षटक सुरेख राहिलं किरण शिंदेचं, फक्त 6 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केला. यावेळेस फुल टॉस, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू डीजे. 19 धावा षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. जबरदस्त स्ट्रोक, फक्त मनगटाचा वापर तिकडे केलाय. वेगानं मारण्याचा प्रयत्न नव्हता, जोरात मारण्याचा प्रयत्न नव्हता, टायमिंग केलं बॉलला आणि षटकारासाठी तिकडे चेंडूला पाठवले. यावेळेचा बॉल फोर्स केलाय समोरच्या दिशेला, गॅपमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक धावतायत. शिवम तिकडे पाठमारा होईल, एक सिंगल येईल, सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 20. आपण साहिल पवारची चर्चा करतोय, उगाव प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तिकडे क्रिकेट गाजवलंय, मात्र या तालुक्याच्या क्रिकेटमध्ये मी खेळण्यासाठी आणि हे क्रिकेट गाजवण्यासाठी मी देखील परिपक्व आहे याची नक्कीच चाहूल करून देताना मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून बॉटम हँडचा वापर करत असताना एक चौकार समोरच्या बाजूला, त्यानंतर मिड विकेटच्या दिशेला मनगटाचा वापर करत असताना एक षटकार देखील आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅक करणारं षटक भुगाव क्रिकेट क्लब भुगाव टीमसाठी राहिले. 21 धावा धावफलकावरती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 15 धाब्यांचं मागणं षटक कोळवण संघासाठी राहिलंय. इथून पुढे कशा प्रकारचा खेळ होणार, कारण फलंदाजांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हनुमंत सनद ताकदवर खेळाडू आहे, संघाचे कॅप्टन आहेत. शांत संयमी खेळ त्यांच्या माध्यमातून वारंवार आपण पाहिलेला आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर साहिल पवार ज्याने या डावाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, ती जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे, त्याच्याकडे मात्र बऱ्याचशा नजरा आता प्रेक्षकांच्या लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती श्याम वाघमारे पॉवर हाऊस एंड कडून. या एंडनं जर आपण पाहिलं तर षटकार थोडासा तुलनेमध्ये दूर आहे, त्यामुळे या झोनमध्ये आपल्याला षटकार कमी पाहायला मिळालेत काल देखील, आजच्या पहिल्या 2 मॅचेसमध्ये. त्यामुळे या एंडनं गोलंदाजी करणं थोडंसं सोपं राहिलंय गोलंदाजांसाठी. पहिला बॉल उजव्या एष्टीच्या बाहेरचा होता, हलक्या हातानं टॅप केलंय बॉलला, स्लाइस केलं होतं, एक सिंगल घेतली जाईल, धावफलक पुढे जाईल. 22. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच. भुगाव संघ जिंकला तर नक्कीच प्री क्वार्टर फायनल साठी ते पात्र होतील, मात्र कोळवण संघ अस्तित्वाची लढाई, वारंवार चर्चा आपण करतोय. यावेळेचा बॉल स्लोअर वन, चकमा दिलाय, अगदी फ्लाइट दिली होती बॉलला, मो आवर्ताला आला नाहीये तिकडे साहिलला बिग हिट करण्यासाठी, फटका फसला होता. 4 क्षेत्ररक्षक आले चेंडूपर्यंत, मात्र निर्मनुष्य जागेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू एक टप्पा घेईल आणि तिकडे
2 धावा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना पळून प्राप्त होत आहेत। साहिलवरती मोठी जबाबदारी आहे। जी ताकद आहे आज त्या ताकदीचं प्रत्युत्तर किंवा ताकदीचा परिचय मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल। भुगाव संघाच्या फलंदाजी बरीचशी धुरा त्याच्या खांद्यावरती। ओ इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे। चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय। पायाचा वेध चेंडूने घेतलेला आहे। लेग बाईच्या स्वरूपाची एक सिंगल फलंदाजांना मिळेल। धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल 25। या खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर 70-75 धावा देखील चेस झालेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच इकडे 60 धाव्यांच्या वरती जाण्याचा प्रयत्न भुगाव टीमला करावा लागेल। यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला। ऑन ड्राईव्हचा फटका आहे। आदित्य येतोय तिकडे। चांगले क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा लगेच आणि पुन्हा एकदा एक सिंगल थांबून ठेवलं इकडे गोलंदाज श्याम वाघमारेने। या षटकामध्ये फलंदाजांना जास्तीच्या धावा तो खर्च करू देत नाही। बिग हिट महत्वाचे खेळू दिलेले नाहीयेत। एकेरी दुहेरी धावांनी तिकडे धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न साहिल पवार आणि हनुमंत सनस यांचा भुगाव संघासाठी। स्लोवर वन गती परिवर्तन हे चातुर्य आहे श्याम वाघमारेकडे। बराच काळ त्याने खरं तर कुलवंत संघासाठी क्रिकेट खेळलेला आहे किंवा गोलंदाजी धुरा त्याने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे। याची चर्चा आपण वारंवार करतोय कारण त्या प्रकारे त्याने खेळ देखील साकारून दाखवलाय। ज्या वेळेस संघ अडचणी सापडलेला आहे त्या वेळेस श्यामनं खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय। वेग प्रचंड वेग। या अगोदरचा बॉल जर आपण पाहिला तर अतिशय कमी वेगाने हाताळला, मात्र या बॉलवरती प्रचंड वेग दाखवलाय। वेगावरती स्वार होत असताना बीट केलाय फलंदाजाला। डॉट बॉल येईल। 3 षटकांचा खेळ संपलाय। एक गडी बाद 27 धावा भुगाव क्रिकेट क्लब भुगाव संघाच्या धावफलकावरती। कमबॅक करणारे षटक पुन्हा एकदा कुलवंत टीमसाठी। चढ उतार आहेत बरेचसे या मॅच मध्ये। पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आली, 6 धावा आल्या। दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 16 धाव्यांचं मागडं षटक राहिलं, मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा श्याम वाघमारेचं कमबॅक 5 धावा त्याने खर्च केलेला आहे। सुमित गावरे यांनी ज्या एंडनं गोलंदाजी केलेली आहे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं नक्कीच गोलंदाजी करत असताना तिकडनं गोलंदाजी करणं थोडंसं अवघड राहिलेलं आहे गोलंदाजसाठी। कारण फलंदाज या एंडनं सीमारेषे जवळ आहे किंवा जो वाऱ्याचा वेग उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पूरक आहे त्या वेगाचा वापर करत असताना पाहायला मिळाले। त्याचमुळे ते षटक मागडं राहिलं आणि 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहे। चौथ्या षटकाला सुरुवात होते। किरण शिंदे यांच्या खांद्यावरती ती वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकाची जबाबदारी। कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात। तो विश्वास संघनायकानं ठेवलेला आहे आता किरण शिंदे यांच्यावरती। करण यांनी देखील कुलवंत संघासाठी बरंचसं क्रिकेट खेळलंय। आपल्या नावाची छाप देखील सोडलेली आहे। आपल्या नावाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि पुन्हा एकदा आता या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत महत्वाच्या मॅच मध्ये। राईट आर्मवरती विकेट। चला वेळ वाचवायचा आहे कुलवंत टीम। क्षेत्ररक्षणामध्ये बरेचशा सजावट केलेली पाहायला मिळते। विखुरले क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या 2 षटकांनंतर। फुलटॉस बॉल खराब आहे, खराब बॉल। आडव्या बॅटनं चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे। वाघाची दहाड फोडलाय पहाड, ठोकलाय षटकार। परिणाम काही असला तरी चालेल, पण स्वतःचा रस्ता हा स्वतःच तयार करायचा आहे हे साहिलला माहिती आहे। मैदानात त्याला माहिती आहे त्या एंडनं जास्तीच्या धावा बनवू शकणार नाही। तिकडे तो शांत राहिला, मात्र जसं या एंडनं गोलंदाजी सुरू झालेली आहे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं, त्यानं मात्र आता पंख खोलायला सुरुवात केली। पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला। बॉल देखील खराब होता, फुल टॉस होता। पाहिजे त्या दिशेला तो खेळू शकला असता आणि षटकार तिकडे वसूल केलाय। पुढचा बॉल समोरच्या दिशेला फोर्स करत असताना एक सिंगल येईल। धावफलक पुढे जाईल 34 या अंकावरती। हनुमंत सनस यांनी आतापर्यंत संयम ठेवलाय। आधी जर आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत त्यांच्या बॅटमधून, तर दुसऱ्या बाजूला 10 मध्ये 23 साहिलच्या बॅटमधून। आता जास्त वेळ शांत थांबून हनुमंत सनस यांना देखील जमणार नाहीये। धावेंचा डोंगर जर उभा करायचा असेल, एक आव्हानात्मक आणि सन्मानजनक धावफलकापर्यंत पोहोचायचं असेल, तर इकडे तुम्हाला देखील बिग हिट खेळणं अनिवार्य राहणार आहे। यावेळेचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून मागच्या बॉल बाजूला बॉल ट्रॅव्हल होतोय।
सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक 35 या अंकावरती. साईला जास्तीत जास्त स्ट्राईकवर कसं येता येईल किंवा आणता येईल यासाठी प्रयत्न नक्कीच बाकीच्या फलंदाजांना करायचा आहे. साहिलची बॅट चौकार षटकारांची भाषा आता बोलू लागलेली आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉलला आधी बॅटच्या रिच मध्ये होता आणि आउट ऑफ रिच पाठवलंय. इन द आर्क, आउट ऑफ पार्क. षटकार साधावा. संयम ठेवला होता साहिलनं, तो संयम ठेवला होता सुरुवातीच्या काळामध्ये. चांगला बॉल. हा चेंडू सुरेख आहे, मागच्या बाजूला निघाला बॉल. सुमेध येत आहेत, वेगाने फेकी केली. तिकडे सिंगल बाईटच्या स्वरूपाची नक्कीच प्राप्त होईल. सिंगलच्या सैन्य धावफलक पुढे जाईल 42. संयम ठेवणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच कमजोर नसतो, फक्त तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. तेच साहिलनं करून दाखवलंय. पहिल्या काळामध्ये संयम ठेवला, मात्र त्याला माहिती होतं अटॅक आपल्याला कुठे करता येईल. ओहो, इकडे खरं तर नो लुक शॉट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण फटका खेळायचा होता. ऑन साईडला समोरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल. बॅटची वरची कडा होती. लॉंग ऑनला चेंडू गेलेला आहे आणि तिकडे 2 धावा मिळतील. 4 षटकांचा खेळ संपलाय. भुगाव क्रिकेट क्लब भुगाव संघाच्या 44 धावा धावफलकावरती आहे. 17 धाव्यांचं महागडे षटक. तर ज्या वेळेस औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं गोलंदाजी झाली आहे, पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, म्हणजे 44 मधल्या 33 धावा या 2 षटकामध्ये आलेल्या आहे आणि बाकीच्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आतापर्यंत फलंदाजांनी प्राप्त केल्यात. शेवटचं षटक पॉवर हाऊस एंड कडनं आहे, त्यामुळे इकडे धावा कशा प्रकारे जमवल्या जाणार किंवा धावा घेण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले जाणार, इकडे फलंदाजांचा कस पणाला लागणार आहे. यामध्ये मात्र दुमत नाही आहे. शेवटचं षटक आहे, हे षटक देखील मोठं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आदित्य शिंदेच्या खांद्यावरती कदाचित या शेवटच्या षटकाची जबाबदारी, कारण मागच्या मॅच मध्ये त्याने शेवटचं षटक सुरेख हाताळलं होतं. तर पुन्हा एकदा ती जबाबदारी आहे. डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आदित्यला आता मात्र कामकाज करावं लागेल, कारण या महत्वाच्या मॅच मध्ये चला वेळ वाचवायचा. टीम कोळवण क्रिकेट क्लब कोळवण टीम वेळ वाचवायचा आहे. चला घाई करा. 44 धावा धावफलकावरती आहेत. आदित्यला शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय. साहिल पवार 12 बॉल मध्ये 29 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात. तर त्याला शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल यासाठी प्रयत्न नक्कीच असेल फलंदाजांचा. पहिला बॉल स्लोअर वन, फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल आणि पहिल्याच बॉल वरती इकडे आदित्यने मोठा मासा गळाला लावलाय. साहिल पवार मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद. विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सुर्वे. प्रतीक नक्कीच भोगाव प्रीमियर लीगची चर्चा केलेली आहे, तिकडे त्यानं प्रभावित केलंय फलंदाजीच्या माध्यमातून, त्यामुळे इकडे त्याला प्रमोशन दिलंय. मोठ्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो, त्याच फटक्यांची गरज आहे, त्याच्यासाठी ही आयडियल स्टेज आहे. संघाने त्याला फिनिशर म्हणून भूमिका दिलेली आहे. एखादा स्ट्रॉंग फिनिश इकडे तो करून दाखवणार का. पहिला बॉल, खरा बॉल, फुल टॉस आहे. आडव्या बॅटचा वापर करत असताना उडवला बॉल आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, षटकार खेळणं हाच माझा अंदाज. बीमर +6 षटकार. खरा बॉल आला. या अगोदर देखील आदित्यला या प्रकारची कामगिरी करताना आपण पाहिली आहे. बरेचसे अवांतर चेंडू त्याने हाताळलेत. फ्रीडचा बॉल आकुटाप्याचा, पुन्हा एकदा उडवलाय, लॉफ्ट केलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेनं. झेल तर टिपला जाईल, मात्र फलंदाज तिकडे बाद होऊ शकणार नाही, कारण फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवरती तिकडे फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. तेच पाहायला मिळालं. झेल तर टिपलाय, मात्र एक सिंगल फलंदाजाला मिळेल. धावफलक पुढे जाईल 52.
4 बॉल अजूनही बाकी आहेत. हनुमंत सनस आतापर्यंत जो संघर्ष केलाय 10 मध्ये 8 बनवलेले आहेत. तर या 4 बॉल मध्ये एखाद 2 बिग हिट जर आले तर आतापर्यंत संघर्ष केलेला कुठेतरी त्याला यश येईल असंच आपल्याला म्हणता येईल. पुढचा बॉल स्लोअर वन खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचा रीड करू शकलेला नाहीये हनुमंत सनस या बॉलला. आदित्यचं मात्र चांगलं कमबॅक दरम्यान तिकडे एक नो बॉल आला त्यावरती षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा स्लोअर वन वेट करून फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं श्याम येतोय बॉल वरती. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी तिकडे नकार आहे. प्रतीकने जागा सोडली होती. 2 धावा झाल्या असत्या मात्र प्रतीकला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवायचे याची जाणीव देखील प्रतीकला असणं गरजेचं आहे. कारण अजूनही 2 बॉल 53 धावा धावफलकावरती. एखादा बिग हिट इकडे 60 धाव्यांपर्यंत हा धावफलक घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा स्लोअर होऊन होता उजव्या एसटीच्या बाहेरचा. तिकडे चेस केलं बॉलला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी सुरेख हिमांशूची. विकेट तिकडे येईल धावबाच्या स्वरूपानं. प्रतीक होत आहेत बाद. चांगलं कमबॅक. तिकडे षटकार आल्यानंतर आदित्यचं कारण फ्रीटच्या बॉलवरती देखील एकच सिंगल. त्यानंतर पुन्हा डॉट बॉल आला. पुन्हा इथे सिंगल आणि इकडे सिंगल आली. त्याचबरोबर धावबाच्या स्वरूपानं विकेट देखील आली आहे. शेवटचा बॉल या इनिंगचा बाकी असताना 54 धावा भुगाव क्रिकेट क्लब भुगाव संघाच्या धावफलकावरती आहे. या मॅच मध्ये गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 70 धावा खर्च केल्या होत्या कोलवण टीमच्या संघानं गोलंदाजानं. आता मात्र 54 आहेत. 1 बॉल बाकी असताना चला वेळ वाचवाय टीम. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॉडीवोट मागच्या पायावरती ट्रान्सफर केलंय. स्क्वेअर कटचा फटका खेळाय पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर भुगाव क्रिकेट क्लब भुगाव संघानं धावफलकावरती 56 धावा लावल्यात आणि 30 चेंडूमध्ये 57 धाव्यांचं आव्हान दिलंय कोलवण क्रिकेट क्लब कोलवण संघाला. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये नाणेगाव क्रिकेट क्लब नाणेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. चला भोगाव टीम क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला नाणेगाव संघाचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. भुगाव टीम पुन्हा एकदा विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ खर्च केला जातोय बराचसा. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. पहिल्या धावामध्ये फलंदाजी करत असताना 56 धावा धावफलकावरती भुगाव क्रिकेटला भुगाव संघाने लावल्यात.
आणि 57 धाब्यांचा पाठलाग इकडे संपन्न करायचा आहे कुळवण क्रिकेट क्लब कुळवण संघाला. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या मॅचमध्ये विजय प्राप्त करणं गरजेचंच आहे. कशा प्रकारे खेळ केला जाणार हे नक्कीच पाहणं निर्णायक असणार आहे या महत्त्वाच्या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होते कुळवण टीमसाठी. आजच्या दिवसाचा सन्मान मूर्ती म्हणून देखील आपण ज्यांच्याकडे पाहतोय बड्डे बॉय लहू घायतळकर आणि कमलेश पवार. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला मिलिंद सनस, जे स्ट्रायकर गोलंदाज आहेत, पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहेत भुगाव टीमसाठी. आज मात्र कशा पद्धतीने कामकाज करणार. बराच काळ या खेळाडूची चर्चा मुळशी तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून त्यांच्याकडे आपण वारंवार पाहिलेलं आहे. आज त्यांच्या देखील अनुभवाचा कस मैदानाच्या आतमध्ये पणाला लागेल. सामन्याला सुरुवात होते. ऑल स्ट्रायकिंगला कमलेश आहे. गोलंदाजी मार्गावरती मिलिंद सनस. 57 धाब्यांचा पाठलाग. रायझिंग स्टार फिनगुड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅचला होते सुरुवात. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा दुसरा दिवस, तिसरा महत्त्वपूर्ण सामना आहे. कुळवण संघासाठी डोवावड्याची मॅच आहे. 57 धाब्यांचा पाठलाग. पहिला बॉल आधी मनगटाचा वापर केलाय, वळण दिलंय बॉलला मिड विकेटच्या दिशेनं. गॅप आहे तिकडे, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील बरीचशी धावपळ करत. आणि पहिल्याच बॉलवरती 2 धाब्याने मात्र धावफलकाचा शुभारंभ इकडे कमलेश पवारच्या बॅटमधून केला जाईल. यावेळेचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे आणि बॅटचा बॉलचा संपर्क होणार नाही. डावखुऱ्या हाताचा अगदी जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती असताना बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला निघेल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. त्यामुळे तिकडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय कमलेश पवारचा. या अगोदर देखील त्याला बरेचसे रिव्हर्स स्वीप खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेस हो गई गलती, हो गई भूल और हो गई दांडी गुल. यू मिस, आई विल डेफिनेटली हिट विकेट. मेरे कॉलेज की एक लड़की है, कोई जन्नत की बहूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. भुगाव संघाला 2 धाब्यांची पेनल्टी देण्यात येत आहे. एका खेळाडूकडे ती जीन्स पॅन्ट आहे, पूर्ण किट मध्ये खेळाडू नाही आहे, त्यामुळे 2 धावा आपण स्कोर कार्ड वरती ऍड करणार आहोत. धाव फलकावरती आता 4 धावा झालेल्या आहेत, त्याची नोंद घ्या. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा संपन्न होते आणि असोसिएशनने जी नियमावली दिलेली आहे त्याच नियमाचा अवलंब आपण करणार आहोत. पूर्ण किट मध्ये असणं गरजेचं आहे आणि तिकडे एक खेळाडू जो नक्कीच जीन्स पॅन्ट वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे 2 धाब्यांची पेनल्टी भुगाव संघाला देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर धावफलकामध्ये थोडासा बदल होईल. 4 धावा धावफलकावरती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे शिवम. तगडा ताकदवान खेळाडू आहे. अगदी जर कमलेश तिकडे थोडीशी जबाबदारी घेणं गरजेचं होतं या महत्त्वाच्या मॅच मध्ये. वारंवार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला. इकडे पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आले तिकडे, मात्र चेंडू अडवू शकलेले नाहीये. चुकी झाली आहे, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. चुकीला माफी नाही. चौकार, 4 धावा.
थँक्यू डीजे. पुढचा बॉल चौकार येतोय पहिल्याच बॉलवर शिवम साठी. यावेळेचा बॉल कट केलाय बॅकफुटला जात असताना मनगटाचा दाखवला जोर आणि हा कडक मारला फोर. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. संयम ठेवणं खरं तर गरजेचं होतं. कमलेश तो संयम ठेवू शकला नाही. मात्र इकडे पुरेपूर संयम आणि फटक्यांवरती प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवमचं पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह क्रॅकिंग शॉट आहे आणि पाठवला लागोपाठचा तिसरा बॉल सीमारेषा पार चौकार. 4 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती फलंदाजी करत असताना कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघाच्या 57 धाव्यांचं प्रत्युत्तर इकडे दर्जेदार पद्धतीने दिलं जात आहे. विकेट जरूर आलीत मात्र त्या विकेट आल्यानंतर देखील शिवम मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये आणि पहिले तिन्ही बॉल त्याने आपल्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत. चांगली सुरुवात या रन चेस मध्ये. मात्र पुढे जसा सामना जाईल तशी रंगत या मॅच मध्ये येईल कारण गोलंदाजी जर आपण पाहिली भुगाव टीम कडून ती देखील दर्जेदार आहे. दर्शन करंजवणीला आता दुसऱ्या षटकासाठी इकडे आमंत्रित दिलं जात आहे. ओव्हरचा खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे, उदयोन्मुख खेळाडू आहे आणि या हंगामामध्ये त्याच्या माध्यमातून भुगाव संघासाठी देखील चांगला खेळ राहिलाय. आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ते स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेस शिरतळ हातावरती ठेवून लढायचं. परिणामाचं गणित असं मांडायचं की आपल्या कर्तृत्वावर पुन्हा शंका देखील उपस्थित केली नाही पाहिजे. आज त्या प्रकारचा खेळ करून दाखवणार का दर्शन करंजवणे. उभरता खेळाडू रायझिंग स्टार राईट आर्म ओव्हर द विकेट. लांबलचक रनअप आहे, चांगला रिदम आहे. चांगल्या रिदम मध्ये तो गोल बॉल देखील आपल्याला सोडताना पाहायला मिळतो. त्या रिदमचा वापर कशा प्रकारे करणार. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल दूर ठेवला आणि तिकडे गोलंदाजाला दंडित केलंय. आवाक्याच्या बाहेरचा बॉल आहे. युवराज पाटील सरांनी सांगितलं खरा बॉल अतिरिक्त बॉल नाही. मात्र इकडे या षटकाची सुरुवात होते वाईड बॉल. लव गायतळकर बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ करू शकले नाही, करामत करू शकले नाही. या मॅच मध्ये काय करून दाखवणार. यावेळेचा बॉल खेचून मारलाय. चाबूक शॉट फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. ठोकलाय षटकार. 6 धावा. आता हे आव्हान कशा प्रकारे रोखवलं जाणार कारण दोन्ही बाजून आग लागलेली आहे. तिकडे पहिल्या षटकामध्ये शिवमने तोडफोड केली. इकडे दुसऱ्या षटकामध्ये लहू गायतळकरचा विध्वंस आहे. फुल टॉस समोरच्या दिशेला. तुम्ही वाढवा कितीही गती, मला वाटत नाही कसलीच भीती. लागोपाठचा दुसरा चेंडू पाठवला सीमारेषेच्या पार. षटकार. थोडस अवघड परिस्थितीमध्ये आता मात्र भुगाव संघ ज्या प्रकारे आक्रमण झालंय. 29 धावा दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना मात्र ते प्रयत्न करणं गरजेचं आहेच. सहजासहजी तुम्ही दुसऱ्या टीमला हा सामना देऊ शकत नाही. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला. वा क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय या फटक्या मागे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. 440 ओव्हरचा झटका. पाठवला बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त फलंदाजी. विध्वंस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लहू गायतळकर नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावू लागलंय. भुगाव संघाला मार्ग काढावा लागेल, तर प्रयत्न करावे लागेल. एखाद्या विकेट साठी इकडे जावे लागेल. यावेळेस राऊंड द विकेट आले. पायावरती टाकण्याची चुकी झाली. फक्त दिशा दिली आहे बॉलला.
क्रिकेटमध्ये एक समीकरण राहिलंय, काही बॉलची वाट लावायची असते तर काही बॉलला फक्त वाट दाखवायची असते. यावेळेस वाट दाखवली आणि चौकार वसूल केलाय. 4 धावा. थँक्यू डीजे. 37 धावा धावफलकावरती आहे. 20 धावा आता मात्र फक्त विजयासाठी गरजेच्या. 20 उर्वरित चेंडू बाकी. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस पुन्हा एकदा खोदून काढलाय बॉलला. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये संघर्ष केल्याशिवाय सहजासहजी कुठलीही गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार नाही. तो संघर्ष करणं गरजेचं आहे. आता बुगाव टीमला अनिवार्य राहिलंय, कारण त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची मॅच आहे. आधी जरी पराभव आला तरी त्या पराभवाचा अंतर कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी इथून पुढे नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल, खराब बॉल, गॅप आहे मोठा, होणार नाही धाव्यांचा तोटा. पाठवला बॉल सीमारेषा पार. अजून एक चौकार. सामना जर आपण पाहिला तर कुळवण संघाच्या दिशेने निघालाय. कुळवण संघाला देखील माहिती होतं की या अगोदरच्या मॅचमध्ये आपला थोडासा मोठा पराभव झालाय. जवळपास 28 धावेने तो पराभव आलाय. त्यामुळे इकडे जिंकणं गरजेचंच आहे. जिंकण्याबरोबरच आपण जर पाहिलं तर रन रेट देखील सुधारणं गरजेचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये लवकरात लवकर हा सामना संपवण्याच्या दिशेनं हा सामना आता वाटचाल करताना पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये आता फक्त 15 धाव्यांची विजयासाठी गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मिलिंद सनस वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आले. पहिला बॉल फटका फसलाय. ओहो, दर्शन करजावणे तिकडे चेंडूवरती आलेले नाहीये. विकेटसाठी तुम्हाला आता इकडून पुढे प्रयत्न करणं गरजेचं आहे. धावा वाचवण्यामध्ये जास्त अर्थ राहिलेला नाही आहे. झेल घेण्यासाठी प्रयत्न करायचा होता दर्शनला. एका टप्प्यावरती चेंडूची वाट पाहत राहिला, तोपर्यंत सिंगल फलंदाजांना मिळते. यावेळेस रिव्हर्स. वाह, काय फटका आहे मैदानाच्या आतमध्ये. गॅप मधून पाठवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हे रास्ते हे 4 के. येतोय चौकार. मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल कुळवण क्रिकेट क्लब कुळवण संघाची आता नक्कीच पाहायला मिळेल. फक्त 10 धावा विजयासाठी गरजेच्या. 16 बॉल बाकी. एखादा चमत्कार फक्त भुगाव संघाला वाचू शकतो. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज पॉइंटच्या दिशेने एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 48 या अंकावरती. 15 मध्ये 9 ची गरज. पुन्हा एकदा स्लोअर वन. उडवलाय बॉल. चेंडू हवेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. दूरवरती राहतायत. टप्पा पडलाय. बॉल वळण घेतलाय. दिशा बदलली आहे बॉलनी आणि अजून एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. लहू घायतळकर यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. एक हाती सामना निघाला आता कुळवण टीमकडे मोठ्या विजयाच्या दिशेनं. पुन्हा एकदा उडवलाय बॉल. बॅटच्या समोरचा आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 2 3 4 5 6. 7व्या प्रयत्नामध्ये संकेत सुर्वेंनी तो झेल टिपलाय आणि पहिला दुसरा धक्का बसतोय तो कुळवण संघाला. मात्र बाद होत असताना एक दर्जेदार इनिंग आपल्या टीमसाठी खेळलेली आहे आणि त्या विजयाची नौका पार करून देणारी विनिंग इकडे आपल्याला पाहायला मिळाली लहू गायतळकर यांची. आणि मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद. विकेट दुसऱ्या क्रमांकाची. डीजे तुषार सुंदरा
52 धावा धावफलकावरती आहे. 5ची गरज आहे. ते पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आत्मघातकी फटका खेळलाय आणि तिकडे थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जाते. आल्या पावली आदित्य शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. पाच धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. चेंडू बाकी आहेत ते 12. कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. त्या विकेट्स आल्या, मात्र त्या विकेट्स येता येता बराचसा उशीर झालेला अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होत आहेत. किरण गावडे, शिवम ऑन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल हळूवार गतीने हाताळलाय. चकमा दिलाय. खरं तर फसवा बॉल होता. बऱ्याचशा वेळानं तो चेंडू शरीरापर्यंत आला शिवमच्या. थोडेसे जखमी आहेत, हाताला ती दुखापत आहेत किरण गावडे यांच्या. त्यामुळे इकडे मला असं वाटते थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच थांबणं गरजेचं आहे. जी थोडीशी दुखापत आहेत ती जास्त होणार नाही याच्यासाठी नक्कीच काळजी घेणं गरजेचं होतं. आणि पहिल्या बॉलमध्ये तीच कमतरता जाणवली आपल्याला. वेगानं चेंडू हाताळण्यासाठी ओळखले जातात, मात्र पहिलाच बॉल अगदी धीम्या गतीने आला. तिकडे डॉट बॉल जरूर आलाय, मात्र गोलंदाज तिकडे थांबलेले पाहायला मिळतील. म्हणून अण्णा सनस यांनी मात्र उर्वरित षटक हाताळण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. चला वेळ वाचवा भुगाव टीम. आधी विजयाची औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तरी चालेल. बऱ्याच वेळा असे सामने फसताना पाहायला मिळालेत, मात्र ज्या फॉर्म मध्ये किंवा ज्या रिदम मध्ये फलंदाजी केलेली आहे, ज्या मोमेंटमने फलंदाजी केली आहे शिवमनं, सामना लवकरात लवकर संपवेल अशी अपेक्षा नक्कीच इकडे कोळवण टीमला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक मिलिंद सनस येत आहेत बॉलवरती. एक धाव आली. वेगानं दुसऱ्या धावेसाठी हिमांशू आलाय. थेट यष्ट्या उडवलेल्या आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी धावबादसाठी. रिस्की सिंगल होती. अगदी जीव मुठीत घेऊन पळत होतं तिकडे हिमांशू. मात्र कौतुक करणं गरजेचं आहे. मिलिंद सनस यांचं काय फेकी मैदानाच्या आतमध्ये सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. थेट यष्ट्या तिकडे उडवलेल्या आहेत. आउट. खरं तर या धावेची गरज होती का हा देखील प्रश्न आहे. अतिघाई संकटात नाही. विकेट आली आहे धावबादच्या स्वरूपानं. अजून एक फलंदाज बाद होत आहेत. हिमांशू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आहेत. ऑन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा शिवम. विजयासाठी अजूनही 4 धाव्यांची गरज. कोलो टाप्याचा बॉल उडवलाय. बॉल समोरच्या दिशेला. षटकाराच्या साहाय्याने सामना फिनिश केलाय, संपवलाय सामना. आणि कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघाने या मॅच मध्ये बाजी मारली आहे. भुगाव क्रिकेटला भुगाव संघाला पराभूत करत असताना विजयी संघाचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आणि जबरदस्त इनिंग साकारणारा 9 बॉल मध्ये 28 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात. 5 चौकारांचा आणि एका षटकाराचा समावेश त्या खेळीमध्ये पाहायला मिळाला.
शिवम ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, या सामन्याचा हिरो, विजयाचा शिल्पकार.